जसं कर्म तसं फळ. 12 दिवसापूर्वी घटना केली. 40ला 350. 12 दिवस झाले. 40ला 350. 13व्याच्या आत 12व्यालाच 13व्याच्या आत 40ला 300. जसं कर्म तसं फळ आहे. काही काही माणसांनी आयुष्यभर सोमवार एकादश केली नाही, नीट मेले सुद्धा नाही ते. मग आता कालचे काय टाळ मृदुंगाच्या गजरात मेले काय? लावणी मृदुंग मेले नाही. काही माणसं मेली. काही माणसांना देव खाऊन देत नाही, इस्टेट नाही, पण देवच खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. काही माणसाच्या घरात सोन्याचा धूर निघत, पण खाता कुठं येते? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या मरत असत. काही माणसं चालू चालू मेली. काही अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणे सुद्धा भेटायची बंद झाले. ते उलथानच. पाहुणे उलटा फोन केला. काय म्हणले? अजून आहे, अजून आहे, अजून आहे. मरणच. आणि नुसतं पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. सुटका नाही. 17 वाद्य. 17व्या वाद्यातली ओवी आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्वजन्मीचे. सुटका नाही. काय माणसं म्हणते नाही. 12 दिवसात 350. याच्यापेक्षा काय? एक वाक्य सांगा. अनेक देश आहेत, पण ज्या जगात एक देश असा आहे की त्याच्या नावापुढे माता म्हटलं जातं, तो भारत आहे. देश आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या देशालाच मुळात काय म्हटलं जातं? माता. आमच्याकडे माता किती आहेत ऐका नीट. आम्ही ज्याच्यात राहतो ती भारत माता आहे. जिच्यावर झोपतो ती भूमाता आहे. जिचं दूध पितो ती गोमाता आहे. जी वाचतो तो ज्ञानेश्वरी माता आहे. आणि म्हणून आपल्याकडे माताच आहेत. आपण 30ला 32ला 40ला 350 घेणारच. जर अजून 15-20 मिनिटं मिळाले असते ना, 700 झाले असते. कारण आपल्याकडे भारत माता आहे. महाराज, हे महाराष्ट्रातली माती अशी आहे, ज्या मातीनं तुकोबराय गेले ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती. ती माती आहे. ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले महाराज, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि या महाराष्ट्रातलं हे जे रक्त आहे, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिव गोठले. तुमचे रक्त असे पिटून उठानं लाचार रक्त झाले तुमचे. तुम्हाला चढानच. आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, झाले मोकळे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे जरा मुंग्या येतील डोक्याला. ऐका, मोडाल वाकणार नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट चाटून जगणार रक्त नाही. हे रक्त कसं आहे ऐका. इको जोरात फुल 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 राजा झालं राजा
राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे, राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे. राजाची माती तुम्ही कानाला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे रक्त. टाळी 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 टाळी. आई साहेब मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली. राजेंचा चेहरा मला उदार दिसला. टाणा टाणा. अरे ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर लढाई आहे. ऐका आई साहेब, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त, हे रक्त आहे. हे गोवा खाऊन थोबार सडवणारं रक्त नाही. हे 90 पिऊन कुणाच्या लग्नात नाचणारं रक्त नाही. हे कॉलेजला गेल्यावर प्राध्यापकांची टिंगल करणारं रक्त नाही. का हे कॉलेजला गेल्यावर लोकांची संडासात नावं लिहिणारं रक्त नाही. का 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. सायंकाळच्या वेळेस आई साहेब आई भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या मधून दोन्ही हात मुलाला बाहेर काढले आणि दोन्ही हात मुलाला बाहेर काढले महाराज. आणि बाहेर काढलेले हात त्याला आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कड ओली दिसली. पोराने सांगितलं आई आई काही उद्या मला सुळावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात आज पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी आहे तुला शुरावर दिला म्हणून नाही. मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आनंदाचा पाणी. माझ्या डोळ्यात आनंदाचा. ऐक आई ऐक ऐक आई ऐक. उद्या मला सुळावर देतील. उद्या मला सुळावर देतील. माझं धड मुटका वेगळं करतील आणि धड वेगळं केल्यानंतर आई तुला सांगतो माझं धड न्यायला ना माझा प्रयत्न यायला तू येऊ नको. आई आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको. मग माझं प्रयत्न यायला माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव. का तू जर माझा प्रयत्न यायला आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली तर एका सुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. माझ्या प्रेताला हे सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला सुळावर नाव होतं भगत सिंग. ही माती आहे, ही माती आहे. स्वतःच्या खतावणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भट्टाने छळ केला. पंबाजीने मारलं. 400 एकर जमीन दान केली. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोक्यावर हात ठेवला. माघ शुद्ध दशमी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छेड केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. ही माती आहे, ही माती आहे, ही माती आहे. ही माती कशी आहे. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. ही माती कशी आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन काढलं. ही माती आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त आहे. वयाच्या 51व्या वयाच्या
41व्या वर्षी वैकुंठ गमन झालं हे रक्त आहे. समाधीला साक्षात देव रडला हे रक्त आहे. अरे ही बसले ना तुम्ही बसले, ही माती कशी आहे? काळ्या मातीत मातीत टाळी टाळी मेरे देश की धरती टाली 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 मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या मातीतलं पोरग प्रेम कुणावर करतंय?